अपात्र ठरलेल्या दूध संस्थांची न्यायालयाच्या निर्णयानुसार 80 दिवसात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी मागणी करवीर दूध संस्था प्रतिनिधींनी केली आहे। मागणीचं निवेदन दूध संस्था सहाय्यक निबंधक कृष्णात ठाकरे यांना देण्यात आलं। तालुका स्तरावर निकाल न देता सर्व संस्थांचा एकत्रित निकाल द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या सुमारे 1300 संलग्न दूध संस्थांच्या पात्र अपात्रतेचा प्रश्न कळीचा मुद्दा बनलाय। याबाबत अपात्र ठरलेल्या दूध संस्थांबाबत न्यायालयानं 80 दिवसात सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत। मात्र राजकीय नेते दबाव टाकून त्याला वेगळं वळण लावत आहेत असा आरोप करत करवीर दूध संस्था प्रतिनिधींनी दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक कृष्णात ठाकरे यांना निवेदन दिलंय। संस्था अपात्र ठरवण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या कालावधीत झाला, पण महायुतीच्या सरकारवर ठपका ठेवला जातोय हे चुकीचं असल्याचं प्रवीण पाटील यांनी सांगितलं। ज्या दूध संस्थांची सुनावणी पूर्ण झाली आहे त्याचा निकाल द्यावा अशा प्रकारचं दडपण वेगवेगळे राजकीय प्रतिनिधी आणत आहेत, पण तालुकावार निकाल न देता थेट 1320 संस्थांचा एकत्रित निकाल द्यावा अशी मागणी करवीर दूध संस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। तर ज्या 1300 संस्था ज्या आपल्याला अवसायनात निघालेल्या दिसतात किंवा त्यांच्याबद्दल जी सुनावणी चालू आहे आपल्या सर्किट बेंचमध्ये, तर सर्किट बेंचने सुद्धा सांगितलं काय की 80 दिवसामध्ये तुम्ही काय करा, ती सगळी त्या सगळ्या सर्व संस्थांची 13 संस्थांची काय करा सुनावणी घ्या आणि पात्र अपात्र ज्या संस्था आहेत त्यानुसार तुम्ही काय करा मतदान यादी तयार करा, अशा पद्धतीच्या सूचना होत्या। त्याच्यानंतर काही जिल्ह्यातील नेते मंडळी किंवा संचालक मंडळ याच्या कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि तिथेही तोच निर्णय झाला की त्या 90 दिवसामध्ये काय करा, त्यांची सुनावणी पूर्ण करा। पण आता रोज बघायला गेलं कोण ना कोणते रोज निवेदन घेऊन येतोय, राजकीय पुढारी येतात, दबाव टाकतात, लगेचच्या लगेच तुम्ही एक सुनावणी द्या, काही तालुक्यांची सुनावणी झाली त्यांचा निकाल द्या। असं जर करायला लागलं तर पुन्हा याला वेगळं वळण लागणार आहे। मला तर असं वाटतं की मी सर्व म्हणजे एका दूध संस्थेचा मी चेअरमन आहे, मला असं वाटतं की जे काही निकाल असेल तो एकत्ररित्या देणं गरजेचं आहे। तालुका वाईज जर निकाल दिला तर उद्या यातला आणि कोणतरी कोर्टात जाणार आणि पुन्हा इलेक्शन पुढे ढकलण्याचा हा प्रयत्न आहे। 80 दिवसात सुनावणी पूर्ण होऊन त्याचा निर्णय झालाच पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे। यावेळी भिवाजी चौगुले, सतीश पाटील, प्रसाद पाटील कावणेकर, प्रमोद पाटील, रंगराव तोरसकर, राजू नाईक, अनिल पंढरे, युवराज पाटील, शहाजी मोहिते, अमोल पाटील, बाळासो संगपाळ, तानाजी किल्लेदार उपस्थित होते।